जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काय नाविन्यपूर्ण योजना असणार आहे आणि कसा हा अर्थसंकल्प ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे? जिल्हा परिषद ठाणेचा प्रशासक म्हणून आम्ही आज अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये नाविन्यपूर्ण योजनांतर्गत आपण मिशन भरारी अंतर्गत काही उपक्रम राबवणार आहोत. यामध्ये शिक्षणासाठी आपण तरतूद देखील केली आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींसाठी आपण पिंक रूमसाठी तरतूद केली आहे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागांतर्गत गाव तिथे खोडा ही देखील योजना आपण नाविन्यपूर्ण स्वरूपात राबवत आहोत. त्याचबरोबर कृषी विभागांतर्गत एक मल्टी टूल बार चा पुरवठा करण्यासाठी आपण नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असतील, मुलींच्या सुरक्षिततेसाठी देखील आपण पिंक रूम असेल, यासारख्या विविध योजना आपण यावर्षी जिल्हा परिषदच्या स्वनिधीतून प्रपोज केलेल्या आहेत. एकूण किती कोटीचा अर्थसंकल्प आहे आणि उत्पन्न वाढीसाठी तुम्ही काय योजना राबवता? एकूण 116.99 कोटीचा अर्थसंकल्प आज सादर केला आहे. उत्पन्न वाढीसाठी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ज्या स्थावर मालमत्ता आहेत याच्यातून आपल्याला काय उत्पन्न वाढवता येतं का, यासाठी आपण एक प्रस्ताव तयार करत आहोत. यातूनच आपल्या जिल्हा परिषद मध्ये उत्पन्न वाढीसाठी एक प्लॅटफॉर्म आपल्याला मिळेल. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागांतर्गत 3.74 कोटीची तरतूद केलेली आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाची योजना आहेत. त्याचबरोबर काही पारंपरिक पद्धतीने जसं आपला कोलम वाडा असेल, यासारख्या राईसच्या ज्या स्पेसीज असतात यांचं संवर्धन करण्यासाठी देखील आपण प्रयत्न केलेले आहेत. कृषी विभागांतर्गत मल्टी टूल बार ही जी नाविन्यपूर्ण योजना आपण यावर्षी प्रपोज केली आहे. याचबरोबर वैयक्तिक लाभाचे जसं काटेरी तार असेल, HDP अस्तरीकरण असेल, यासारख्या योजना देखील आपण जिल्हा परिषद सेस मधून घेतल्या. साधारण आपल्या झेडपीच्या अशा किती वस्तू असतील ज्या भाडेतत्त्वावर देता येतील? याच्याबद्दल एक्झॅक्टली मला आयडिया. जे आपले ग्राउंड्स असतील त्यांनाच आपण म्हणतो की त्याचं भाडेतत्वाचं एक धोरण आपण तयार करू, कारण सगळ्यांसाठीच एक लागू राहील ते. यामध्ये जिल्हा परिषदचे ते गेस्ट हाऊस असेल, जिल्हा परिषदचे ग्राउंड असतील, जे काय आपण विविध योजनाच्या मेळाव्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी देत असतो, याच्यातूनच आपण शुल्क प्राप्तीसाठीचा प्रयत्न करतो. यावर्षी शिक्षणात AI चा उपयोग चांगल्या प्रकारे केला होता, तर यावर्षी काय वेगळं आणखी काही करणार आहात? यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देतोय. मागच्या वर्षी आपण तरतूद केली होती 10 कोटीची, जी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी. यावेळी आपण जे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर असते, जे गुणवत्ता आहे, याच्यावर भर देतोय. याचबरोबर शिक्षणासाठी आपण नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जसं मी सांगितलं की मिशन भरारी अंतर्गत आपण एक शहापूर पॅटर्न, जो आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याने करून दाखवलं, तो आपण जिल्ह्यामध्ये पूर्ण राबवतोय. यामध्ये स्कॉलरशिप असेल, विविध प्रकारच्या स्कॉलरशिप एक्झाम असतील, नवोदय एक्झाम असतील, यामध्ये विद्यार्थ्यांची चांगली तयारी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करतो. डिजिटल शाळेमध्ये सुरुवात झाली होती पहिल्या. डिजिटल शाळा अंतर्गत आपण DPC मधून देखील इंटरॅक्टिव्ह पॅनल्स असतील, VR सेट्स असतील, यांची तरतूद केलेली आहे. आपण यातून देखील जिल्हा परिषद सेस मधून देखील काही इक्विपमेंट्स आपण घेतोय. आपल्या जिल्हा परिषद शाळांना एक चांगलं प्लॅटफॉर्म बनवून देण्याचा प्रयत्न करतोय. जसं प्रायव्हेट शाळांमध्ये असतं तसं त्याच प्रमाणात आपल्या मुलांना देखील उत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीचं असा शेतीचा प्रोत्साहन करण्यासाठी केंद्राने शासन दिलं, ते कुठपर्यंत गेलेलं आहे आणि किती वाढणार? केंद्राची योजना तर आपण राबवतच आहोत. जिल्हा परिषद असेल, जिल्हा परिषदचा कृषी विभाग असेल किंवा स्टेटचा कृषी विभाग असेल, विविध शासनाच्या योजना असतील त्या राबवतच आहोत. पण आम्ही यातून ज्या पारंपरिक पद्धतीने जसं मी स्पेसेस सांगितले, जिनी भात असेल, यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय की याचं संवर्धन व्हावं. त्याचबरोबर SRT जे सगुना राईस टेक्नॉलॉजी आहे, याच्या अंतर्गत देखील आपण ते क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. थँक्यू.